मुखाने टाळी हाताने नाम मुखाने नाम हाताने टाळी बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय गुरुवय बंशी महाराज की जय सब संतन की जय टाळी टाळी भजन म्हणा पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की बंशी महाराज की सद्गुरु रामकृष्ण महाराज की बस झालं कौतुक वा छान आता हे काही सांगितलेलं नाही बरं का त्यांनी मनाने केलेलं आहे त्यासाठी त्यांना टाळ्या वाजवा काही चांगले कामं न सांगता करायचे असतात त्यापैकी एक काम त्यांनी न सांगता केलंय त्यांना देखील धन्यवाद विठ्ठल 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 कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल 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 ओम प्रज्ञानांशु प्रधाने स्थिरचर निकर व्याप्य भीर्व्याप्य लोकान् भुक्त्वा भोगान् सविष्टान् पुनरपि धीशनोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुर्भुङ् मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् सविष्टान् पश्वाश्चान्यान् स्वमति विभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान् सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगण पात्वसो नस्तुरीयः
अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्राता गुरुणा निवृत्तिसहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधुकृपान्वितं स्वयंहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं द्वैताद्वैतसमन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा निवृत्ति उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवाची रे आद्यत्रय जननी देवाजी आद्यत्रय जननी देवाजी ओम भजै व्रजै कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपिच्छ गुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझी पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा वैन बंधू तुलता कृष्ण माझा वैन बंधू तुलता कृष्ण माझा वैन बंधू तुलता कृष्ण माझा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम थोडं थोडं पुढं सरका नंतर येणाऱ्यांना जागा ठेवा थोडं पुरुष सरकून मंडळी पण थोडं पुढं सारखं पुढे सरकून बसा उशिरा येणाऱ्याची काळजी आपण घेतली पाहिजे अगोदर येणाऱ्याचं कर्तव्य आहे उशिरा येणाऱ्याकरता जागा ठेवावी विठ्ठल 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 माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट स्थळी निवडण्यात आलेला सांगण्यात आलेला म्हणून दाखवण्यात आलेला चिंतनाकरता समोर आलेला सुंदर असा 4 चरणाचा काल्याचं चिंतन करणारा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरा यांचा अभंग विठ्ठल विठ्ठल संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून काला कोण सेवन करतो म्हणजे काला सेवन करण्याचा अधिकारी कोण आहे काला कोणाला मिळतो काला घेतल्यानंतर कोणाला पचनी पडतो अर्थात काला मिळाल्यानंतर तो पचवण्याचा अधिकारी कोण याचं सुंदर विवेचन या अभंगातून केलेलं आहे तुकोबराय म्हणतात ज्यांनी कृष्ण नामरूपी मणी कंठामध्ये धारण केलेला आहे ते काला सेवन करण्याचे अधिकारी आहेत ते आपसामध्ये मिळून एक किंवा अनेकांना मिळून ते काला देत असतात काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम
डुप्लिकेट वैष्णव इथं चालत नाही, त्या ठिकाणी ओरिजिनल लागतात. जसं तुका म्हणे येथे पाहिजे येरा गबाळ्याचे काम नाही. काला सेवन करण्याकरता, त्या काल्याच्या प्रसादाच्या सेवनाकरता भगवान श्रीकृष्ण नामरूपी मनाच्या प्रकाशामध्ये नांदणारं व्यक्तिमत्व असावं. इतरांना तो काला मिळत नाही, इतरांना म्हणण्यापेक्षा भल्या भल्यांना तो मिळाला नाही. त्यांना मिळण्याच्या आशेने ते आले, पण त्यांना वाकल्या मिळाल्या. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. मोठ्या मोठ्यांना काला नाही, पण काल्याच्या बदल्यात वाकल्या मिळाल्या. गोपाळांकडून काला त्यांना मिळाला नाही. मग तुकोबरायांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि आपली श्रेष्ठता पटवून दिली. ते म्हटले आम्हाला काला मिळतो, तुम्हाला का मिळत नाही? तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही हे उत्तम लोकातील असाल, तुम्ही उत्तम लोकामध्ये बलवान असाल, पण ते तुम्ही तुमच्या गल्लीला, तुमच्या हद्दीला. पण या भूमंडळामध्ये मात्र आम्ही बलवान आहोत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे. आणि म्हणून काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हा झाला काल्याच्या अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल भगवत कृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने वैकुंठपाशी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आदी करून सकल संतांच्या किंबहुना वैकुंठवासी परमादरणीय बंशी महाराजजी तांबे बाबा, वैकुंठवासी परमादरणीय सद्गुरू रामकृष्ण महाराजजी काळे गुरुजी, थोडा बेस कमी करा, यांच्या या संतद्वयांच्या परमकृपा आशीर्वादाने संपन्न होणारा हा ज्ञानयज्ञ, भक्तियज्ञ, नामयज्ञ, अन्नदान यज्ञ, ज्ञानदान यज्ञ, ज्ञानेश्वरी पारायण रूपी यज्ञ, या माध्यमातून घडलेली ही सेवा, चालत आलेली ही सेवा संतांचा कृपा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आज तागायतपर्यंत अगदी कुठल्याही प्रकारचा खंड न पडता अखंडतया इथपर्यंत ही परंपरा येऊन पोचलेली आहे. जसं नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे केशीराजा केला नेम चालवी माझा. सद्गुरू रामकृष्ण महाराज काळे गुरुजी 1991 साली या आश्रमामध्ये स्थानापन्न झाले. त्यांनी हा आश्रम सुरू केला. तेव्हापासून पारायणाला सुरुवात झाली. आतापर्यंत पारायणाची खंडना कधीही झालेली नाही. आणि तेव्हापासून आतापर्यंत ज्ञानेश्वरी पारायण या कालावधीमध्ये, कारण औचित्य असतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जन्माष्टमी, त्याचप्रमाणे ज्ञानोबरायांचा जयंती उत्सव. पण संतांच्या जयंती उत्सवापेक्षा भगवंताच्या जयंती उत्सवाला महत्त्व दिलं आणि संतांच्या जयंतीपेक्षा संतांच्या पुण्यतिथीला किंवा समाधी सोहळ्याला महत्त्व दिलेलं आहे. विठ्ठल 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 आणि त्याचं फार गोड असं कारण त्या दिवशी आदरणीय उद्धवजी महाराजांनी सांगितलं. म्हणजे भगवंताची जयंती उत्सव साजरा करायचा, त्याचं कारण भगवंताचं येणं हे सर्वांकरता आनंददायी आहे. भगवंताचं येणं हे प्रेरणादायी आहे आणि सर्वांच्या उपकारासाठी, सर्वांच्या कल्याणाकरता तो आलेला असतो. म्हणून त्याचा जयंती उत्सव आणि संतांचा अवशिष्ट राहिलेला जो भाग आहे तो शेष असणारा भाग सेवन करायला मिळावा म्हणून संतांचं उच्छिष्टच एक प्रकाराने सेवन करायला मिळावं म्हणून संतांची पुण्यतिथी. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि सुंदर असा हा उपक्रम अनेक वर्षापासून सुरू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीनंतर दिनांक 22/9/2024 ते दिनांक 21/9/2024 पर्यंत ग्रंथराज श्रीमद नाथ महाराजांचं भागवत, त्याही ग्रंथाचं पारायण या ठिकाणी होणार आहे. कारण ही देखील चालत आलेली परंपरा आहे. आणि आणखी एक पारायण असतं ते म्हणजे तुकाराम महाराज विजयोत्सवाच्या निमित्ताने त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेचं पारायण. पण सर्वांना निवेदन आहे, या वर्षीचं गाथा पारायण या ठिकाणी होणार नसून श्री क्षेत्र नेवासा पैस खांबाच्या सान्निध्यामध्ये आपण ते पारायण करणार आहोत. कारण आदरणीय सद्गुरू भास्करगिरीजी बाबा, आदरणीय गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत, आदरणीय उद्धवजी बाबा आदी करून देवीदासजी महाराज, ही सर्व मंडळी नेवासा नव्हे संभाजीनगर आणि अहिल्यादेवीनगर या दोन्ही जिल्ह्यातील जेवढे काही पारायण आहेत
त्या सर्वांना एकत्रित करून पैस खांबाच्या सान्निध्यामध्ये मार्च महिन्यामध्ये 2025 साली मार्च महिन्यात ते पारायण होणार आहे। मग आपल्या या आश्रमामधील जे पारायण आहे, कारण 375 वर्ष आहे, म्हणजेच त्याला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणतात। जगद्गुरु तुकोबरायांना 375 वर्ष जाऊन झाले आणि ते वर्ष चालू आहे। म्हणून आपल्याही आश्रमात ते पारायण खंडना होऊ नये म्हणून सर्वांचे प्रतिनिधी म्हणून 5 वाचक बसतील, ते पारायण इथं पूर्ण करतील। बाकी उर्वरित वाचकांना मात्र तिथे येऊन पारायण करायचं आहे। आणि अन्नदाते मंडळींनी आपला जो होणारा आर्थिक खर्च आहे, जेवढा आपल्या पंक्तीला लागतो तेवढा तो आश्रमाकडे जमा करून ठेवायचा। त्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही बाजूने असे पंख या सभामंडपाकरता करण्याचा आमचा मानस आहे। कारण त्या ठिकाणी काही जी सेवा येईल तीही उचलून त्या खर्चातून नंतर आपण राहिलेला भाग या सभामंडपाचं विस्तरीकरण करणार आहोत। कारण यावर्षी पावसामुळे लक्षात आलं की थोडीशी गैरसोय होत होती आणि आलेल्या भाविकांच्या पात्राखाली पाणी बसायला खाली ओलं हे पाहून थोडंसं वाईट वाटत होतं। मग ते आता वाईट वाटू नये म्हणून आता देवीचंच घ्यायचं आणि देवीला द्यायचं या म्हणण्यातून तुमचंच घ्यायचं आणि तुम्हाला तुमच्या सेवेकरता ते अर्पण करायचं। कारण इथं जेवढं काय आहे हे भगवान पंढरीनाथाच्या कृपेने सद्गुरू रामकृष्ण महाराज काळे गुरुजींची ही भूमी आहे। या भूमीमध्ये त्यांनी संपन्न केलेला हा भक्तीचा मळा आहे। त्यांना भूमिदान देणारे कैलासवासी आदरणीय वैकुंठवासी त्रिंबक भाऊजी दिघे या भाविकांनी ही जमीन उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर हा एवढा मोठा आश्रम या ठिकाणी झाला। म्हणून हा भक्तीचा मळा या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वच आपण सुज्ञ आहात, सर्वांना ज्ञातच आहे। आदरणीय वैकुंठवासी भाऊंचं निर्गमन झालं आणि त्यांच्या 13व्याच्याही निमित्त आपली या ठिकाणी सेवा झाली होती। तर भाऊंचं जीवन हे भक्तिमय होतं, भजनप्रिय व्यक्तिमत्व होतं। तुम्हा आम्हाला जे काही भजन येतं आहे ती काहीशी कृपा, किती जरी नाही म्हटलं तरी 80-85% कृपा ही त्रिंबक भाऊंची आहे आणि म्हणून आपल्याला ती भजनाचा आनंद घेता आला। विठ्ठल आश्रमाची सर्वच असणारी सेवेकरी मंडळी यावर्षी भरघोस स्वरूपामध्ये वाचकांकरता अन्नदान देणारे, वाचकांकरता अल्पोपार देणारे, त्याचप्रमाणे सर्व वारकरी भाविकांना आलेल्या श्रोतृवर्गाला, टाळकरी बांधवांना, सर्वांना त्या ठिकाणी अन्नदान देणारे सर्वच पंक्तीवाले आमचे भाविक मंडळी या सर्वांनी खूप खर्च करून मोठं अन्नदान केलं। त्या माध्यमातून अनेकांनी धनदान केलं, जी वाट्याला येईल सेवा ती केली। टाळकरी मंडळींनी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी येऊन कीर्तनाकरता या ठिकाणी सेवा दिली, विद्यार्थी मंडळींनी सेवा केली, सर्वच साधुसंत मंडळींनी या कार्यक्रमाकरता भेटी दिल्या। पैकी सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आदरणीय आमच्या सर्वांचे आध्वर्य यतींद्रिय आदरणीय परिव्राजकाचार्य परमहंस स्वामी भारतानंद गिरीजी महाराज त्यांनी देखील आपल्या सप्ताहाला भेट दिली, आश्रमामध्ये या ठिकाणी मुक्काम केला, आपणा सर्वांना उपकृत केलं आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अंतकरणातली तळमळ तुम्हाला निश्चित जाणवली असेल। त्यांचा एक एक शब्द हा भेदक बाणाप्रमाणे होता। कारण जसं आईवडील आपल्या पाल्याचं हित साधण्याचा प्रयत्न करतात आणि नाही ऐकत म्हणून प्रसंगी कानही पिरगळतात, त्या पद्धतीने हक्काने आणि अत्यंत पोटतिडकीने उपदेश देऊन गेलेले आदरणीय स्वामी भारतानंद गिरीजी महाराज पूजनीय महाराजांच्या सहवासामध्ये 7 ते 8 वर्ष राहण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रसंग आला। त्यांच्याच कृपेने तो उपलब्ध झाला। आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आचार्य भगवानजी महाराज शास्त्रीजी आहेत, आदरणीय धाराशिव या ठिकाणीहून आलेले ब्रह्मानंद गिरीजी महाराज ते आहेत, सोमेश्वर भारती गिरीजीही महाराज येऊन गेले, आदरणीय बाळकृष्ण महाराज दिघे येऊन गेले, दादा महाराज आदी करून सर्व मंडळींनी सप्ताहाकरता भेटी दिल्या। गहिनीनाथ महाराज वगैरे ही सर्व मंडळी प्रेम करणारी आहे। कारण आमची सर्वात मोठी श्रीमंती काय असेल तर ती श्रीमंती आहे हा साधक वर्ग परिवार। आणि यामध्ये या साधक वर्ग परिवाराच्या संबंधाने खरी श्रीमंती ती आम्ही समजतो। कारण धन या गोष्टी जाणाऱ्या आहेत, पण साधकामध्ये घडलेला परमार्थ, वारकऱ्यामध्ये घडलेली ही सेवा ही चिरायू असते। ही आपल्याला याही जन्मात आणि उत्तरोत्तर जन्मामध्ये काम येणारी असते। विठ्ठल विठ्ठल आज सेवेकरता उपस्थित आदरणीय माकोने महाराज आदी करून सर्व परिसरातील पंचकोशीतील सर्व मंडळी,
आमचे संत सेवक बदाम महाराज पठाडे ते उपस्थित आहेत. आज सुधीर भाऊ नाही आहेत, त्यांना काशीला थोडीशी यात्रा होती, अयोध्येला गेलेले आहेत. तर ते त्या ठिकाणून आपली बातमी तयार करतीलच आणि परिसरातील कोणी वार्ताहर असतील ते देखील करतील. पंचकृषीतील सर्वांचं प्रेम आहे. खोपटी, धनगरवाडी, वाटापूर, गोमळवाडी, तामसवाडी, त्यानंतर गोनेगाव महत्त्वाचं आहे. कारण ज्या भूमीत आपण राहतो, ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास. ज्याच्या गावात आपण निवास करतो त्यांच्याशी उदास राहून चालत नाही. आणि म्हणून गोनेगावकर समस्त ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे इमामपूर, पाचेगाव, पुनदगाव आदी करून पुढे निंभारी, करजगाव, आंबळनेर, पानेगाव, क्रमाने चाला ना, परत मग गाळलेल्या जागा भरायला जड जातात. शिरेगाव, खेडले, परमानंद, मांजरी, मग पुढे चला इकडे वांजुळपोई ह्या भागातून आता पुढे पुढे सारखा मग कोपऱ्यापर्यंत जा. मग संपूर्ण संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, एवढे सगळे जिल्हे मिळून इथं सगळे उपस्थित आहेत. सर्वांच्या समवेत चाललेला हा कार्यक्रम आहे. आज गायनाचार्य दिनकर महाराजजी मोहीन ते उपस्थित राहिले. सुंदर पहाडी आवाज आणि दरवर्षी येऊन अशी सेवा देत जा. त्यांचा पुतण्या का नातू, त्यांचा नातू आपल्या आश्रमामध्ये या ठिकाणी अध्ययनरत आहे. सुंदर सर्व वारकरी मंडळी आहेत. एक सांगावं असं, आपली निष्ठावंत वारकऱ्यांचं एक सांगायचं असं, आपले नामदेव तात्या यांचा डोळा काहीसा दुखत होता, म्हणून ऑपरेशन करण्याकरता औरंगाबादला ॲडमिट केलेलं होतं. पण त्यांनी घरचे बाजूला गेल्यानंतर डॉक्टरला सांगितलं कानामध्ये, म्हणे डॉक्टर आमचं पारायण झाल्यानंतर नाही का ऑपरेशन करता यायचं. मग डॉक्टर म्हणले चालेल, तसं काय अडचण नाही, तोपर्यंत गोळ्या वगैरे देऊ. म्हणजे जसं मढे झाकोण्या करती पेरणी, तशी परमार्थाची पेरणी आपल्यावर आलेलं संकट बाजूला ठेवून करणारी ही सर्व मंडळी. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठाला 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 विठाला. स्वच्छता मंडळ, वाढेकरी मंडळ, आचारी मंडळ, भांड्याची सेवा देणारे मंडळ, महिला मंडळी, माता भगिनी यांनी केलेली सेवा, या सर्व गोष्टी विचारात घेता सर्वांची सेवा ही अत्यंत मोठी आहे. सर्वांचा भार इतका आहे की त्याचा आभार काय मानायचा. आणि म्हणून गुरुवारी रामकृष्ण महाराज काळे गुरुजींच्या वतीने सर्वांना शुभ आशीर्वाद, सर्वांना त्यांचा कृपा आशीर्वाद लाभो आणि अशाच प्रकारची सेवा आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याकडून घडत राहो आणि पुढच्या जन्मामध्ये ती कामं येऊन भगवत स्वरूप आपण होऊन जावो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झालेली आहे. आदरणीय बाळूदेवा महाराज कुलकर्णी यांच्या मंत्रघोषाने या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन झालं, ग्रंथ मिरवणूक झाली, दिंडी झाली. आता हा काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या प्रसादाच्या शेवटी मुख्य जो प्रसाद म्हणजे काल्याचा प्रसाद आपल्याला ज्यांच्याकडून आहे ते आदरणीय गोसावी कुटुंब, त्यामधील श्री गोविंद भाऊ गिरी, शंकरगिरी गोसावी यांच्या वतीने आजची अन्नदानाची सेवा आहे. त्यांना देखील धन्यवाद. 8ही दिवस ज्या ज्या अन्नदात्या मंडळींनी सेवा केली त्यांना खूप खूप धन्यवाद. खूप खर्च येतो पंक्तीचा, 20-22, 25-25 हजार, 30-30 हजार रुपयेपर्यंत खर्च करून या वारकरी मंडळींकरता भोजन देणारी ही सर्व मंडळी आहेत. म्हणून गुरुवर्य गुरुजींचे आशीर्वाद त्यांना लाभो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जसं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुगीचा दिवस हा फलप्राप्तीचा दिवस असतो, उद्योजकाच्या जीवनामध्ये पगाराचा दिवस त्याचा फलप्राप्तीचा असतो, तसं वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये काल्याचा दिवस म्हणजे हा पगाराचा दिवस असतो, म्हणजे फलश्रुती प्राप्त करण्याचा दिवस. आपण केलेली सेवा फलीभूत होण्याचा दिवस म्हणजे आजचा आहे. कारण केलेल्या सेवेच्या माध्यमातून या दही हंडीमध्ये असणारा जो प्रसाद तो आपल्यापर्यंत आला की तो नुसता लाह्या मुरमुऱ्याचा राहत नाही, तर तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रकाशाने युक्त होऊन आपल्यापर्यंत येतो आणि त्या माध्यमातून आपलंही जीवन प्रकाशमयी होतं. विठ्ठल विठ्ठल काला काला म्हणजे काय तर अनेक वस्तूचं एकत्रीकरण, त्याचं नाव आहे काला. काला हा कधीही एकट्याचा होत नाही. काला करण्याकरता अनेक पदार्थ एकत्रित यावे लागतात.
अनेकांचं एकत्रीकरण जे केलं जातं त्याला म्हणतात काला. काला एकट्याचा होत नाही. जसं भक्ती क्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याच्या या क्षेत्रामध्ये भक्ती उत्सवामध्ये काला म्हणजे काय तर भगवान परमात्मा भगवंताचं नाम आणि त्याचे नामधारक जे संत महात्मे किंवा नामधारक मंडळी या तिघांचा मिळून जो होतो त्याचं नाव आहे काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहेला साधने. प्रेमे मोहेला साधने. प्रेमे मोहिला साधने. प्रेमे मोहिला साधने. प्रेमे हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला टाळकरी हा सावध. प्रेमे मोहिला प्रेमे मोहिला हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. प्रेमे मोहिला प्रेमे मोहिला हरिनामाचा खिचडी काला. हरीचं नाम हरी आणि हरिनाम घेणारे हरिनाम धारक या तिघांचा काला प्रेमाच्या धाग्याने संमोहित केलेला असतो म्हणजे एकत्र केलेला असतो. हा तीनही आहेत पण प्रेम जर नसेल तर चालत नाही. जवळी नाही ते चित्ती नाही ते जवळी असून काय वत्सा सांडी गाय तेने न्याय तुकोबराय बोलतात. हा सोबत राहिले एकत्र राहिले पण मन एकत्र झालं नाही तर त्या एकत्र राहण्याला किंमत नाही. भगवान परमात्मा आणि अर्जुन हृदय त्या युद्धभूमीवरती एकाच रथावर आहेत आणि त्याच युद्धभूमीवरती अनेकही शूरवीर आहेत. पण जसं अर्जुनाचं आणि देवाचं ऐक्य झालं तसं इतरांचं होऊ शकलं नाही. ज्ञानोबराय बोलतात हृदया हृदय एक झाले. ये हृदयीचे तिये हृदय घातले. द्वैत न मोडता केले आपणा ऐशे अर्जुना. अर्जुनाचं वरून वरून भक्ताचं आणि देवाचं हे द्वैत जसंच्या तसंच ठेवलं पण हृदयातून मात्र ये हृदयीचे तिये हृदय घातले. आपलं सच्चित आनंद स्वरूपता ही अर्जुनाला प्रदान करून टाकली आणि अर्जुनाचा जो प्रेमाचा भक्तीचा भाव आहे तो संपूर्ण स्वीकारून टाकला. या पद्धतीने भक्त आणि देव दोघांचा संगम नामाच्या द्वारा होतो आणि म्हणून हरिनामाचा खिचडी काला आणि त्याकरता प्रेमाचं संमोहन म्हणजे तूप त्यामध्ये टाकून संमिश्रण केलं जातं त्याचं नाव आहे काला. विठ्ठला 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 असं म्हणलंय ना. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे. जसं ही हरिकीर्तनाची कथा आहे या कथेमध्ये भगवंताचं नाम भगवान परमात्मा आणि नामधारक तुम्ही आम्ही आपणा सर्वांचं एक चित्त परमात्म्यामध्ये होणं याचं नाव आहे काला. फक्त हा काला नियमित टिकला पाहिजे. जसं कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपली अंतकरण वृत्ती ही कशी असते सात्विक असते. मग सात्विक अंतकरणाची वृत्ती कीर्तनामध्ये असताना सर्वांना असं वाटतं की आपणही पुढच्या वर्षापासून पारायणाला बसू. यानंतर 15 दिवसानंतर येणाऱ्या भागवत पारायणालाही आपण निश्चित येणार म्हणजे येणार. कीर्तनात बसेपर्यंत का होईना वाटतं म्हणजे तोपर्यंत का होत नाही आपण भगवत स्वरूप झालेलो असतो. फक्त कीर्तन झालं प्रसाद झाला आणि एकदा की आश्रमाच्या बाहेर गेलो की मग वर्षभरपर्यंत किंवा पुढच्या कार्यक्रमापर्यंत एकादशीच्या कीर्तनापर्यंत मग मध्यंतरी महाराज जेवले का विद्यार्थ्यांनी काही खाल्लं की नाही. हा काही मंडळी काळजी करतात म्हणा पण निष्काळजी सुद्धा काही आहेत. विठ्ठला 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 अर्थात भगवान परमात्मा सर्वांची काळजी घेतो. तो कोणत्या न कोणत्या निमित्ताने इथं असणाऱ्यांची व्यवस्था करून जातो. कारण त्याचं ते बिरुदच वाक्य आहे. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्ययुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. भगवत भक्तांचा योगक्षेम मी चालवतो ही त्याची काय आहे प्रतिज्ञा आहे. म्हणून तो चालवत असतो. तर माझा सांगण्याचा भाग एवढाच आहे की कीर्तनामध्ये असताना 2 तासापुरती का होत नाही सात्विक वृत्ती आपली असते आणि त्या सात्विक अंतकरणाच्या वृत्तीच्या द्वारा
आपण नामधारक होतो, टाळी वाजवा म्हटल्यानंतर टाळी वाजवतो, नाम घ्या म्हटल्यानंतर नाम घेतो आणि भगवंताची कथा श्रवण असताना तन्मय होऊन जातो. याचंच नाव या हरिकीर्तनामध्ये आपण जसं हरिरूप झालो, 2 तासापुरता का होत नाही, भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालो, याचं नाव काला आहे. हा काला चिरायू आपल्या जीवनामध्ये ठेवण्याकरता त्याचं निरंतर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की ज्यांच्या ज्यांच्या कंठामध्ये कृष्ण नाम मनी धारण केलेला आहे, जे अखंड भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जप करत राहतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जप करत राहतात, त्यांच्या जीवनामध्ये अखंड काला राहतो. म्हणजे ते कृष्णनाम प्रकाशामध्ये वावरत राहतात. अभंगाचं प्रथम चरण. कंठी धरिला कृष्ण मणी, 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 अवघा प्रकाश अवघा टाळ वाजवा, टाळ. हा प्रकाश काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, अवघा प्रकाश, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू काला वाटू एकमेका, अवघा जाने प्रकाश, अवघा जाने प्रकाश, अवघा जाने प्रकाश, कंठी धरिला कृष्ण मणी, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. भगवान जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून सांगतात की ज्यांनी ज्यांनी कृष्ण नाम मणी कंठामध्ये धरला ते त्याच्या प्रकाशामध्ये ते त्या ठिकाणी वावरतात. या ठिकाणी सुंदर असं विवेचन या अभंगाचं आहे. कारण हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांची भाषा ही काही साधी नसते, ती दिसायला साधी असते पण असायला मात्र ती तितकी साधी नसते. ती विचारणीय भाषा असते. बऱ्याचशा गोष्टींचं चिंतनपूर्वक त्याचा विचार करावा लागतो. तुकोबराय म्हणतात कंठी धरिला कृष्णमणी, कृष्ण शब्दाचा अर्थ होतो काळा, काळा मणी कंठात धारण केला. जसं माता भगिनी काळा मणी कंठामध्ये धारण करतात, मग तसा काळा मणी कंठात धारण केला आणि त्याच्या मण्यात ते राहतात. इतका वरवर त्याचा अर्थ घेऊन चालणार नाही. म्हणले मग खोल अर्थ घ्यायचा का? म्हणले मग गळा फाडला, मध्ये कंठामध्ये काय ठेवला? काळा मणी ठेवला आणि त्याच्या प्रकाशात ते राहतात. तर मग प्रकाशात नाही, मग अंधारात राहावं लागेल. तसंही अर्थ घेऊन चालत नाही. तर त्या ठिकाणी लक्षणा करावी लागते. कंठी धरिला कृष्णमणी, कृष्ण हे नाममणी आहे. कृष्ण हा
नाम आहे आणि त्याचा नाम मणी कंठामध्ये धरायचा. तसा कृष्ण शब्दाचा अर्थ होतो काळा. काळा मणी कंठात धारण करायचा असा वरवर अर्थ घ्यायचा नाही आणि खोलवर तितकाही घ्यायचा नाही की काळा मणी चिरून कंठात ठेवायचा, तितकाही खोल अर्थ घ्यायचा नाही. मग अर्थ कोणता घ्यायचा? त्याच्याही पलीकडचा असा घ्यायचा की कृष्ण नाम मणी कंठामध्ये धारण केला म्हणजे श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सदा नाम घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी देने सदा चित्त समाधान, देने सदा चित्त समाधान, देने सदा चित्त समाधान. असं सावध राहायचं. कारण कळे काळावरती मात करायची म्हणल्यानंतर गाफील राहून चालत नाही. गाफील राहणाऱ्याच्या पदरात माप पडत नाही. इथं सावध राहावं लागतं. आमचे सद्गुरू आदरणीय वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्रीजी सांगायचे पाठामध्ये. ते म्हटले, हे पहा, शिकवणाऱ्याचं काम असतं शिकवणं आणि ऐकणाऱ्याचं काम असतं किती घ्यायचं किती नाही घ्यायचं ते. म्हणजे शिकवणारा, जसं शेतकरी माणसं घासाला पाणी देतात, कापून आणलं, बिरखुंड असतात त्याला पाणी दिलं, पण ज्या बिरखुंडाने ठरवलं उंबऱ्यावर, त्या कशावर, वरम्यावर राहायचं, वर्म आठवणं ना, वरम्यावर राहायचं. मग त्या पाणी जरी सोडलं, म्हणजे पाणी दिलं वाफ्याला, पण म्हणले मला नाही मिळालं, कसं मिळेल, कारण वरम्यावर राहिल्यावर मिळत नसतं. म्हणून वरम्यावर राहायचं नाही, वाफ्यात राहायचं. वाफ्यात राहिलं की मग ते पाणी आपल्या उपयोगाला येतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पहा बरं, दृष्टांत दिल्यावर कसा टाळ वाजला खनखन. शेवटीला छडी वाजे छमछम विद्या ही घमघम. काही प्रसंगी आम्हाला कठोर बोलावं लागतं मुलांना, पण मुलांच्यावरती प्रेमही तितकं करावं लागतं. विठ्ठल 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 कृष्ण नाम मणी कंठामध्ये धारण करायचा असतो. तो कसा करायचा? तर कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी या नामाचं चिंतन सतत करत राहिला की त्याच्या जीवनामध्ये सतत भगवंताचा काय मिळतो? काला मिळतो. त्या कृष्ण नाम मनाच्या प्रकाशामध्ये जो वावरतो त्याच्या जीवनात त्याला काला आपल्यामध्ये वाटता येतो. अनेक संभ्रम म्हणजे अनेक वैष्णवांचा संभार एकत्रित येऊन श्रीकृष्ण जय कृष्ण, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा आदी आदी मंत्राचा जयघोष करून किंवा अशा प्रकारच्या कीर्तन रंगामध्ये रंगून त्या परमात्म्याचा काला एकमेकामध्ये वाटत असतात. अभंगाचं दुसरं चरण. काला वाटू एकमेका, काला काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटो एकमेका, काला वाटो, काला वाटो एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. संभ्रम. कडक चाली झाल्या दोन्ही पण. आत्ताच्या भाषेत बोलायचं म्हणजे कडक चाली. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. निके वैष्णव म्हणजे ओरिजिनल, त्याला काय म्हणायचं, असली. नकलीपणा थोडा देखील चालत नाही आणि परमार्थात वरपंग आणि नकलीपणा मुळीच चालत नाही.
तसा व्यवहारात सुद्धा तो चालत नाही, काही दिवसापुरता चालतो आणि एकदा की उघडा झाला मग उलटा टांगतो. कोण? नकलीपणा. म्हणून नकलीपणा हा व्यवहारातही घातक आहे आणि परमार्थातही अत्यंत घातक आहे. आणि म्हणून तुका म्हणे नको वरपंग देवा. देवा वरपंग नको, अंतरीची सेवा महत्वाची आहे आणि त्याकरता भावशुद्ध अंतकरण शुद्ध अशा प्रकारचं आपलं पारमार्थिक चैतन्य असावं. आणि त्या माध्यमातून जर अंतकरण बनलं तर ती संत मंडळी वैष्णव मंडळी एकत्रित येतात आणि काल्याचा प्रसाद एकमेकाला देतात. काला वाटू एकमेका, वाटू शब्द दिलेला आहे. काला खाऊ म्हणजे एकट्यापुरता खाऊ असा शब्द वापरला नाही. बरं, मग कोणाकरता वाटू म्हटले? कारण वाटण्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. पहा, घेणाऱ्याला हात असा करावा लागतो आणि देणाऱ्याला असा करावा लागतो. पण असा करण्याच्या अगोदर असा हात असेल ना तर असा हात केल्यानंतर कधी मोकळा राहत नाही. लक्षात आलं तर पहा, म्हणजे असा हात करण्याची सवय असेल तर त्याचा हात कधी जर असा झाला तर त्याचा हात रिकामा राहत नाही. म्हणून जेवढं आपल्याकडे आहे त्यातील काहीसं का होईना असा हात करून देण्याची वृत्ती ठेवावी. म्हणजे कधी प्रसंगी असा हात करण्याची वेळ आली तर आपला हात रिकामा राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला हो. आणि म्हणून वाटू हा शब्द संतांनी या ठिकाणी प्रयोगात आणला. आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला काल्याचा आनंद सर्वांना आम्ही वाटू. सेवी तो हा रस वाटी तो अनिका, घ्या रे हो नका रान भरी. विठ्ठला विठ्ठला काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. संभ्रम शब्दाचा अर्थ होतो अनेकांनी युक्त. जसं मेळविली मांदी वैष्णवांची, तसं वैष्णवाचे समारंभ एकत्रित येऊन त्या ठिकाणी काला वाटत असतात. हा काला पाहण्याचा आनंद, हा काल्याचा आनंद घेण्याकरता उत्तम लोकातील देवता येतात. काला मेळावा म्हणून इथं येऊन बसतात. सूक्ष्म सूक्ष्म रूपाने येतात पण त्यांना काला तर मिळत नाही. त्या उलट वारकरी बालगोपाळ त्यांना वाकल्या दाखवतात. अभंगाचं तिसरं चरण. ब्रह्मादिका
उत्तम लोका दाखवू. हा शब्द साधेत पण अर्थ पहा ना. उत्तम लोका वाकल्या दाखवू. जे जे काल्याचा आनंद पाहण्याकरता आले त्यांच्या हातावर 4 मुरमुरे 4 लाह्या द्याव्या ना, पण दिल्या नाही त्यांना. का? कारण ते उत्तम लोकातील आहे. उत्तम लोकातील आपल्या लोकात आले मग त्यांना काला देता येणार नाही. काल्याचे ते अधिकारी राहिलेले नाही. त्यांनी पुण्य संपादन केलं. पुण्य संपादन करून शुद्ध पुण्य न मिळवता आम्हाला स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून पुण्य केलं. का शतमक संपत्ती स्वर्गाची काय म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. तेही अगोदर या मृत्यूलोकात आलेले होते पण त्यांनी कर्म केले ते भगवंताच्या साठी अर्पण करून केले नाही. ते कर्म त्यांनी याच्याकरता केले की आम्हाला स्वर्ग मिळावा, ब्रह्मलोकाची प्राप्ती व्हावी. ब्राह्मण जन्म घेऊन 100 ब्राह्मण जन्म घेऊन 100 वर्ष जगून त्या ठिकाणी यज्ञाधिक कर्म केले की मग त्याला काय मिळतो? ब्रह्मदेवाचा जन्म मिळतो. म्हणजे हे सर्व यज्ञाधिक कर्म करत असताना भगवान परमात्मा मिळावा म्हणून एकही यज्ञ त्यांनी केलेला नाही. एकही यज्ञ इंद्राने भगवान परमात्मा मिळावा म्हणून केला नाही, तर त्या पदाची अभिलाषा धरून त्याने ते काय केले? यज्ञ केले ज्यावेळेस मृत्यूलोकात होता तेव्हा. आणि आता उत्तम लोकात गेले मग तिथं गेल्यानंतर घ्या ना मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. पण तिथं गेल्यानंतर लक्षात आलं कर्म धर्म नव्हती सांग. कर्माने मिळालेला धर्म, त्या धर्माने मिळालेला हा स्वर्ग किंवा त्या धर्माने मिळालेला हा ब्रह्मलोक हे सर्व काही विनाशी आहे. सर्व काही विनाशी हे लक्षात आलं तिथं गेल्यानंतर. मग लक्षात आलं की नाही 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 पुन्हा पहिलीला बसलो असतो, पुन्हा 1-2 पाठ केले असते आणि पुन्हा ती गुरुजीची 8ची काठी ते सगळं आठवतं. जसं आपल्याला आठवतं ना पूर्वीच्या वर्गातलं आठवतं. आताही असं वाटतं की पुन्हा ती खाकी पॅन्ट, ते पांढरं शर्ट, ते तुटलेलं गुंड्या खालीवर झालेल्या, शाई पेननी ते शर्ट खराब झालेले, ते दप्तराच्या पिशव्या तुटलेल्या, काही बंद, पुन्हा ते एक बंद तुटला म्हणजे 3 ते जोडायचे, त्या पाटी फुटल्या म्हणजे रडायचं आणि पाटी पुसायला चांगलं शुद्ध गंगाजल वापरायचं. अरे सगळ्यांना हसू आलं बरं का, शुद्ध गंगाजल म्हणल्यामुळं हसू आलं. बरं हा बस. मग ते अशी पाटी पुसून ते लिहायचं. हे जुनं आठवलं की असं वाटतं पुन्हा बालपण यावं आणि बालपणातले ते पुन्हा गुरुजी मिळावेत आणि त्यांच्या संगतीमध्ये पुन्हा 1-2 शिकवून पुन्हा मग ते सगळा आनंद घेऊन मग हळूहळू मोठं व्हावं. हे कधी वाटतं? पार पुढं गेल्यावर. पार पुढं गेलं की मग वाटतं. तसं उत्तम लोकाला हे पोहोचले पण त्या उत्तम लोकाला पोहोचेपर्यंत आतापर्यंत भगवंताची आठवण काढली नाही. यज्ञाधिक कर्म उपासना काय काय केल्या त्या सर्व स्वार्थाकरता केल्या आणि त्याच्या जोरावरती त्यांनी आता मिळवला तो स्वर्ग किंवा ब्रह्मलोक, उत्तम लोक मिळवला. आता त्या लोकातून पुन्हा तोंडाला पाणी सुटू लागलं की अरे 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 मृत्यू लोकामध्ये हा काल्याचा आनंद असे म्हणणारे, आणि कीर्तनकार नसू द्या तसे, पण असे म्हणणारे आणि असे ऐकणारे असल्यानंतर म्हणले हा काल्याचा आनंद पाहण्याकरता आपण गेलं पाहिजे म्हणून इथं वेगवेगळ्या रूपात ते येऊन थांबलेले असतात. बरं मग थांबले ना, मग आता त्यांना काल्याचा प्रसाद द्यावा की न द्यावा? द्यावा. पण तुकोबरांनी सांगितलं त्यांचा अधिकार नाही, भगवान परमात्म्याने सांगितलं त्यांचा अधिकार नाही. ते उत्तम लोक झालेत. त्यांनी मृत्यू लोकामध्ये असताना आपली आठवण ठेवली नाही. त्यांना उत्तम व्हावं वाटलं, आता त्यांना उत्तमच राहू द्या म्हणून वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. मग त्यांना ते वाकल्या दाखवतात. जसं एखादा छोटा बालक त्याच्या हातात गुळाचा खडा दिला आणि तो गल्लीमध्ये गेला की सवंगड्यांच्या सोबत तो बोलत असताना गुळाचा खडा चाखतो, असं करतो आणि ज्याला मिळालं नाही त्याला अशी बोटं करतो. त्याला म्हणतात वाकल्या दाखवणं. आणि त्याला मराठीमध्ये म्हणतात ना टुकटुक माकड. पुढचं तुम्ही म्हणा ना, काही कीर्तन मी करतो काही तुम्ही करा, म्हणजे तुम्ही आम्ही खेडीमेडी गदारोळी आनंदी. विठ्ठला 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 विठ्ठला. अशा प्रकारच्या अनेक वाकल्या आहेत. कोणी ह्या करतं, कोणी कशा करतं, हुर्रे करतं. या पद्धतीने उत्तम लोकातील सर्व ब्रह्मादिक देवांना, इंद्रादिक देवांना वाकल्या दाखवण्यात आल्या. वाकुलिया उत्तम लोका ब्रह्मादिका
दाखवू. या सर्वांना त्या ठिकाणी वाकल्या दाखवल्या. त्याचं कारण तुकोबरांनी सांगितलं, म्हटलं असं आहे, तुम्ही उत्तम लोकातले आहात, तुम्ही तुमच्या लोकामध्ये बलवान राहा किंवा असा, पण या भूमंडळामध्ये जे वैष्णववीर आहेत ते बलवान आहेत आणि ते काला सेवन करू शकतात. हा काल्याचा आनंद इह लोकातील आम्हालाच आहे, म्हणून आम्ही बलवान आहोत. अभंगाचं शेवट. तुका मन भूमंडळे, तुका मन भूमंडळे, टाळ टाळ हा टाळ जोरात वाजवा, टाळ जिल्हे पडू नका. तुका मन भूमंडळे, तुका मन भूमंडळे. हातवरती घ्या. शूटिंग चालू आहे, हातवर घ्या. धोबार घुमाई धोबार धोबार कुमार धोबार कुमार विठोबार कुमार मुखाने धोबार कुमार धोबार कुमाई धोबार कुमार विठोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमाई धोबार कुमाई कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय घुमाई धोबार 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 घुमाई त्याच्याशिवाय काला नाही म्हणा नाम धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार. ज्यांना काला घ्यायचा त्यांनी टाळी वाजवा. घुमाई ज्यांना नाम घ्यायचं त्यांना काला. धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई झबा झबा धोबार घुमाई धोबा टाळ करी धोबा टाळ करी धोबा घुमाई धोबा 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 जोरात टाळी.
आता असं असल्यावर काय कीर्तन सुटलं तर सुटलं, नाही तर उद्याचं तांबडं फुटलं. विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणातून म्हणतात, या ठिकाणी भूमंडळामध्ये आम्ही बलवान आहोत, गाढे आहोत, वीर आहोत. वीर एकमेकामध्ये येऊन, वैष्णव वीर एका ठिकाणी येऊन काला वाटत असतात. काल्याचा अधिकार वाटण्याचा हा संतांचा आहे. संत वाटत असतात, सर्वांना तो मिळत असतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. या भूमंडळामध्ये वैष्णव वीर आम्ही हे बलवान आहोत, गाढे बलवान आहोत. कळी काळाला देखील प्रसंगी परतवणारे आम्ही बलवान गाढे असे वीर आहोत. आणि म्हणून काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवांचा समाभार एकत्रित येऊन या ठिकाणी काला वाटत असतो. हा काल्याचा आनंद पाहण्याकरता सर्व उत्तम लोकातील देवता येतात, त्यांना काला मिळत नाही. काल्याचा अधिकार चरित्राचं चिंतन जे करतात, चरित्राचं श्रवण करतात, त्यांना मिळतो. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. देवे गोकुळी केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळी देवे जे चरित्र केले ते काल्याच्या कीर्तनातून उच्चारावे. मग त्या माध्यमातून काल्याचा आनंद सर्वांना मिळतो. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आता ते सुंदर चरित्र रात्री आपण ऐकलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सवामध्ये कसा कसा परमात्म्याचा जन्म झाला आणि तो कसा कसा तिथून नंदाच्या घराला आणून ठेवला. इथपर्यंत चरित्र श्रवण रात्री झालं. जे जे आले त्यांनी श्रवण केलं, जे जे घरी झोपले ते विसरले. विसरली तया थोर झाली. आणि मग आता पुढचं नाही मी बोलत, पण तसं होऊ नये त्याकरता आता आणखी पुन्हा कार्यक्रम आहेतच. पुढील कार्यक्रमामध्ये ते श्रवण करण्याकरता या. आता नाही मग झालं म्हणून काही नाही, अभिनय तो कभी नाही तसंही असतं. पण नाही आता तर मग एका जत्राने कुठं देव म्हणतात ना, काही म्हटलं अहो पारायणाला नाही आले, जाऊ दे आता एवढ्या वर्षी काही नाही, काही शक्य नाही झालं, पुढच्या वेळेस बसू एका जत्राने कुठं देव. त्यांचंही खरंय म्हणा, देव म्हातारा होत नसतो, खरोखर होत नाही. तो जो जन्मतो तो म्हातारा होतो, जो जन्मतच नाही तो म्हातारा होण्याचा प्रश्न नाही. अजो पिसन नव्हे आत्मा भूतानामीश्वरो पिसन. मी भूतांचा ईश्वर आहे, अज आहे, मी न जन्मरा आहे. न जन्म म्हणजे जन्मरहित जो असतो तो वृद्ध होण्याचा प्रश्नच नाही. कारण ज्याचा जन्म होतो तो बालक, जो बालक झाला तो तरुण, जो तरुण झाला तो म्हणजे आपण कबूल करतो की परमात्मा म्हातारा होत नाही. पण तुम्ही आम्ही मात्र म्हातारे झाल्याशिवाय राहत नाही. फक्त किती तारखेला म्हातारे झालो हे सांगता येत, किती तारखेला जन्म झाला हे सांगता येतं, किती तारखेला गेलं हे नंतर सांगतात. म्हणजे वाक्य थोडं व्यवस्थित बोललं पाहिजे. कीर्तनाने आहे, कारण गाजरभर इकडं गाजरभर तिकडं चालत नाही. कीर्तनामध्ये माप तोलून मोलून शब्द असले पाहिजे. कारण शब्द हे मोलाचं हे शस्त्र आहे. शब्द हे शस्त्र आहे, ते अत्यंत तोलून मोलून वापरावं लागतं. तू कोणी घेतले मोती जैसे, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र. संसार जिने ते शस्त्र, आत्मा अवतरी ते मंत्र अक्षरीय. आणि म्हणून कीर्तनामध्ये बोलत असताना जपून बोलावं लागतं. आणि म्हणून आपण कबुली जबाब देतो, देवा एका जत्राने देव म्हातारा, म्हणजे आम्ही म्हातारे होतो देवा. कारण जे जे जन्म घेतात ते म्हातारे होत असतात. जो जन्मरहित आहे तो म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. तर सुंदर असं चरित्र रात्री आपण श्रवण केलं. आता परमात्म्याला त्या ठिकाणी नंदबाबाच्या घरी सोडून वसुदेव बाबा आपल्या तिकडे गेलेले आहेत.
या ठिकाणी सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही वाऱ्यासारखी बातमी पसरवण्याकरता त्या ठिकाणी व्हॉट्सअप किंवा मीडिया वगैरे असं काही नव्हतं. पण एकी धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंटवडे. कारण त्यांना माहिती झालं होतं की बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नररारी. नंदा घरी भगवान बालकृष्णाचा जन्म झाला, अशा प्रकारची बातमी त्यांना कळाली. ही बातमी सांगण्याकरता एकी धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंटवडे किंवा गुढ्या तोरणे, करती कथा गाती गाणे, असा त्या गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. तिकडे आनंद आहे, तिकडे दिवाळी आहे, आणि इकडे मात्र शिमगा चालला. कंसाला भीती वाटत आहे, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. सभा बोलवली, कोणीतरी मारण्याकरता पाठवावं, कोणीतरी मारण्याकरता पाठवावं. कारण जाता जाता आदिशक्तीने सांगितलं, म्हणजे तुझा वध करणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. तुझं लागी वधी उपजला मज आधी, माझ्या अगोदर तू जन्माला आला. हातीची ती गेली निष्ठून, या हाताची ती निष्ठून गेली. जाता जाता अशी आकाशवाणी केली. म्हणून सळो की पळो झालेला, सैरा वैरा झालेला तो कंस, त्याने सभा बोलवली. सभेमध्ये विडा ठेवला. म्हटले आता पहिलं गिराईक कोणाला तरी पाठवावं, आणि त्या ठिकाणी पाठवून तो जन्मलेला जो आपला दुष्ट शत्रू आहे त्याचा नाश करावा. अशी तिकडं सभा चालली. आणि इकडं आनंदाला पारावार नाही, आनंदाला पारावार नाही. करती कथा गाती गाणे, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. हो आता तो रात्री थोडासा आनंद घेतलेलाच आहे आम्ही, आणि म्हणून ते प्रमाण थोडंसं थांबवू आपण. नंद जी के घर आज बज रही बधाई, म्हणजे एकमेकाला अभिनंदन 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 असं एकमेकाला सगळे म्हणू लागले. कारण आलेला परमात्मा हा कुणाच्या एकट्याच्या घरच्या करता तो आलेला नव्हता, सर्वांना आनंद देण्याकरता तो आलेला आहे. म्हणून सर्वांना काय झाला, आनंद झाला. म्हणून सगळेजण आनंद करतात, भगवान परमात्म्याचा उत्सव करतात, आणि ती बातमी सर्वांना सांगतात. या आनंदामध्ये काही दिवस गेल्यानंतर त्या ठिकाणी एक गावामध्ये सुंदर वेश परिधान करून आलेली, चांगली साडी नेसली, उंच टाचाची चप्पल, सुंदर असे ते गंगावन वगैरे सगळं असं व्यवस्थित, गजरे वगैरे लावले, कानात डुलं काय असतात ते घातलं, चांगल्या सोन्याच्या दुकानातून मोठे मोठे मण्याचे त्या माळा घेतल्या, आली चांगल्या साड्या, चांगली चप्पल, आणि थोडी झकपाक दिसली की मग महिला मंडळीमध्ये असतं ते, बघ मोठ्या घरची दिसते, बघ मोठ्या घरची दिसते. मग बोलवायचं, या ना काकू चहा घेऊन जा, या मावशी चहा पिऊन जा. मग मावशीला वाटायचं तेच तर मला पाहिजे. कारण ज्या ज्या घरामध्ये नवजात शिशु जन्माला आलेला आहे ते घर ती शोधायची, आणि तिथं जाऊन इकडं तिकडं सगळं बाकीचं थोडंसं अस्ताव्यस्त दिसलं की त्या मुलाला उचलायचं, स्तनपान करवायचं, आणि स्तनामध्ये विष भरून ती आलेली, पहिल्या घोटामध्ये ते बालक मारायचं आणि दुसरं घर शोधायचं. असं करत 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 अनेक बालकं तिनं मारले, पण कशाने मेले अजून काही कळालं नाही. म्हणले बहुतेक कोरोना आला असेल, काहीतरी झालं असेल त्यांच्यामध्ये चर्चा, पण तिच्यावर कुठल्याही प्रकारची शंका आली नाही. कारण दुःख हे मोठं अवडंबर घेऊन आलेलं असतं बरं का. ते सुखाची कल्पना आपल्याला भासवतं, सुखासारखं दिसवतं, आणि म्हणून तसंच पुतनेने देखील मी सुखकारक असे भासवण्याकरता चांगलं स्वरूप धारण केलेलं होतं. पण आतून मात्र अत्यंत कुरूप अशा स्वरूपाची ती होती. ती पुतना होती, ती मारण्याकरता आलेली होती बालकांना, आणि तिला बालकांना मारायचं नव्हतं, पण नेमकं यांच्यामध्ये कृष्ण कोण आहे माहिती नाही ना, त्यालाच नेमकं मारायचंय. म्हणून ती पत्ता शोधत शोधत बरोबर नंदबाबाच्या घरापुढे तिथं पोहोचली. यशोदा मैया घरकाम करत आहे, बाहेर त्या दारामध्ये काहीतरी सरासंमार्जन तिचं चाललेलं आहे, आणि तिने म्हटले कृष्ण कुठे आहे, त्याला मला घ्यायचं. म्हणजे कृष्ण झोपलाय, म्हणे झोपला, पण नाही पण मला त्याला घ्यायचंय असं म्हटल्यानंतर कृष्णाने आतमधून चर्चा ऐकली, आणि त्याने ऐकलं, म्हटले मी काही तर झोपा काढायला आलो का, कारण माझं पहिलं गिराईक आहे. कारण त्याचा धंदा आहे. कोणता धंदा, भक्ता राखे पायापासी, दुर्जनाशी संहारी, घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो. त्याचा हा धंदा आहे की भक्तांना पायाजवळ ठेवणं आणि दुर्जनाचा नाश करणं. मग धंद्यामध्ये पहिलं बोहनीचं गिराईक आलं तर ते जाऊ देता येत नाहीत. आलेत का दुकानदार? नाही, बरं, दुकानदार नाही आले. कोण आहेत दुकानदार आपल्यात? आहेत ना दुकानदार? कोणी आहे ना? कोणाचे आपले आपले उद्योग आहेतच ना. मग त्या उद्योगामध्ये बोहनीचं जर गिराईक आलं तर ते मागं जाऊ देता येत नसतं. आता कृष्णाने सांगितलं माझा धंदा आहे दुर्जनाचा संहार करणं. मग पहिलं गिराईक आलं, ही पुतना नावाची राक्षसीन मारायची मला, ती पहिलं गिराईक आलं, यशोदा माता म्हणते मी झोपलोय, त्याने लगेच रडायला चालू केलं, क्या म्हणले ते काय जागाच आहे ना, बघ ना जागाच आहे ना. मग ती म्हणली तुझा पहिला परिचय दे बरं, तो कोण आहे? ती म्हटली मी त्याची मावशी आहे, कृष्णाची मावशी.
म्हणजे कृष्णाची मावशी, पण मला बहीणच नाही, मग तू मावशी कशी काय त्याची? म्हणे मी तुझी गुरु बहीण आहे. दिलं जोडून नातं, त्याला काय गुरु बहीण म्हटल्यावर काय, गुरु बहीण म्हटल्यानंतर नातं जमलं. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, घे पटकन आणि जा. मग आता ती आतमध्ये गेली, ही बाहेर त्या कामामध्ये मग नाही. आतमध्ये गेल्याबरोबर भगवान कृष्णाला तिने पाहिलं. त्याचं तर असं चरित्र आहे, पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी. कारण त्याचं स्वरूप, त्याचे ते घुंगराले बाल, डोक्यावर मयूर पिच्छ, आणि सुंदर असं ते गोमटं रूप, सावळा, हरी सावळा असं सुंदर स्वरूप. आणि त्या स्वरूपाने किलबिल डोळ्याने थोडंसं हास्यमुख ज्यावेळेस पुतणेकडे पाहिलं, महाराज ती मारण्याकरता आलेली आहे ही क्षणभर विसरूनच गेली. पुन्हा जागी झाली, अवस्थेवरती आली, लक्षात आलं की आपण मारण्याकरता आलोय, आणि आता जर याला नाही मारलं तर आपला दुष्ट भाऊ आपला वध करील, त्यापेक्षा आपण याला मारून मग जाऊ. असं म्हणून तिनं त्याला उचललं, स्तनपान करवण्याकरता स्तनाला लावल्याबरोबर त्याने काय केलं, पहिल्या घोटात विष पिलं, दुसऱ्या घोटात दूध पिलं, सप्त धातू पिऊन घेतले. तो प्राणाही सकट पियाला पुतनेते. मग अकराळ विक्राळ झाली, आक्रोश करू लागली, कृष्णा सोड, कृष्णा सोर म्हणून बाहेर पळू लागली. तिच्या मागे यशोदा धावू लागली. तिचा अकराळ विक्राळ ते रूप पाहून आता काही कृष्ण परमात्मा वाचत नाही, भयभीत झाली यशोदा मैया. पण तिथं पुढे गेल्यानंतर तो पुतने प्राणाही सकट पियाला पुतने ते, पुतनावद गोपाल कृष्ण भगवान की जय, अशा पद्धतीने सर्व बाकीच्यांनी जय जयकार केला. त्या पुतनेचा मोठं शरीर, विशाल काय शरीर पडलं, शिड्या लावून त्या ठिकाणी भगवंताला तिथून काढलं. आणि तिथून आणल्यानंतर मग यशोदा मैयाने पटापट त्याला असं जवळ घेतलं, चुंबन केलं, आणि देवाचं अंजरून गोंजरून त्या ठिकाणी पुन्हा पाळण्यामध्ये नेऊन झोपी घातलं. पहिलं गिराईक आलेल्या काहीशा दिवसामध्ये भगवान परमात्म्याने प्रथम दशेची पहाटे माझी कंसायशी अचाटे, महाधेंडे अवचिटे लिलाची नाशिली, कागबाग रिठा माळिले बाळपणी, कागबाग रिठा मारिले बाळपणी, अवघे दैत्य खाणी बुडविली, अवघे दैत्य खाणी बुडविली, अवघे दैत्य खाणी बुडविली, कागबाग रिठा माळिले बाळपणी. बालपणामध्येच एवढे सगळे दैत्य मारले. हळूहळू परमात्मा मोठे झाले. मोठं झाल्यानंतर सगळे सवंगडी एकत्रित केले, पेंद्या, बोबड्या, वाकड्या, त्या ठिकाणी श्रीदामा, सुदामा नाही बरं का, श्रीदामा, अशा प्रकारचे सगळे एकत्रित केले. त्यांना म्हटले तुमच्या तब्येती अशा कशा काय झाल्या? म्हटले घरी ताकाचे सरोवर, घरी काय नाही, सगळं ताक राहिलं म्हटले, कारण सगळं लोणी वगैरे सध्या तो मथुरेला माल, सगळा पाकिस्तानला माल चालला, आपल्याला काही राहतच नाही, आपल्याला काही ठेवतच नाही. या पद्धतीने सगळ्यांना वाटल्यानंतर म्हटले नाही, मग युनियन करू, एकत्रित येऊ, आपलं जे आहे ते आपण मिळवू. म्हणजे त्याकरता काय करावं लागेल देवा? आंदोलन. म्हणे कोणतं आंदोलन? चोरी करण्याचं. म्हणजे चोरी? आणि तू तर देव आहे ना? म्हणजे मी देव आहे, पण ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. आणि म्हणून मग त्याने काय करायचं, एकांताचं घर पाहायचं. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके वो तोडिले, दह्या दुधाचे बक्षिले, उलंडिले ताकाते. मग गवळण म्हणू लागली, आई शेजारी मी जाणते, यमुना पाणी आणावया नव जाते. शब्द थोडे नीट म्हणत जायचे. तिथं आपण मालिकेत म्हणत असताना जाते सरळ म्हणून जातो, पण चालीत म्हणत असताना न व जाते, म्हणजे पाणी आणायला न व, अगं मी गेली नसते ग, असा त्याचा भाव आहे. मी पाण्यालाच गेली नसते, पण मला माहितीच नाही, आयशे जरी मी जाणते तरी पाणी आणाया नव जाते, धरोनी खांबाशी बांधिते, शिक्षा लाविते गोविंदा. पण हे सगळं करण्याकरता मला काही लक्षात आलं नाही. तो आला आणि आमचं शिंक तोडलं, आणि तिथं आल्यानंतर सगळ्या प्रकारचे दुधाने सगळे रिक्त केले, सगळं खाऊन घेतलं, ताकाने भरलेले गाडगे उचलले, आणि बाहेर नेऊन आमचा काय परवा आला आमुचे घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा ओडेरा, फोडीला सायरा तयावरी. पण त्या बिचाऱ्याने जुनं गावरान पहिलं, काळ्या खारकी, अजून काय काय ते सगळं असतं, आता नाही सांगत, सगळं एवढं सगळं जुनं खाल्लेलं होतं, म्हणून तो म्हातारा वाचला, नाहीतर त्याची काही बरीगत नव्हती. अशा प्रकारच्या परमात्म्याने खोड्या देखील केल्या, चोऱ्याही केल्या, त्यातून सर्वांना आनंद देणं हेच परमात्म्याचं तात्विक त्यातलं रहस्य आहे. हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, अशा प्रकारची चित्ताची चोरी परमात्म्याने केली. मग हे सोंग सारिले या रूपे अनंते,
पुढेही बहुत करणे आहे, पुढे अनेक करणं आहे. म्हणून परमात्म्याने हे सोंग सारिले या रूपे अनंते, अनंताने हे सोंग सारलं. आणि आता थोडीशी लीला करावी म्हणून घरामध्ये एक मास देवे खोडी नाही केली. एक महिनापर्यंत खोडी केली नाही. नंतर पुन्हा घरामध्ये खोड्या चालू झाल्या. कशा खोड्या चालू झाल्या? मग तिथं असलेले लोणी वगैरे खाऊन घ्यायचं किंवा लोण्याच्या आतमध्ये जाऊन त्या गाडग्यातच दह्यात खाली जाऊन बसायचं. यशोदामाईने मंथन करू लागली की मंथन करीत असताना आलेलं लोणी आतल्या आतच खाऊन टाकायचं. मग उन्हवणी शिळवणी, म्हणजे ऊन पाणी टाकलं, थंड पाणी टाकलं तरी ते लोणी का येत नाही म्हणून यशोदेने असा हात घातला मध्ये आणि पाहिलं तर मध्ये एवढा मोठा लोण्याचा गोळा. कोण? तो श्रीकृष्ण परमात्मा. असा केसाला धरून वरती आणला. म्हणले कृष्णा तू आहे का? आणि रवी लागली असती ना म्हणजे यशोदा मैयाला भुलून टाकायचं. अशा प्रकारच्या खोड्या पुन्हा घरातही चालू झाल्या. म्हटले आता घरातही तू खोड्या करू लागला, अशा ह्या खोड्या आता चालणार नाही. मग आता त्याकरता तुला शाळेत घालावं लागेल. उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, जाई राणा, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना. उद्या जाई राणा. यशोदा मैयाने सांगितलं आता उद्यापासून तू शाळेत जायचं, दप्तर घ्यायचं. म्हणजे हातामध्ये काठी घ्यायची, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जग जेठी. आणि त्या ठिकाणी चारायला मग सर्वांना चारण्याकरता, गायी चारण्याकरता सोडायच्या. मोकळ्या वेळेमध्ये सर्व सवंगड्यांनी एकत्रित यायचं. विट्टी दांडू चेंडू लगोरी नानापरी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. यमुनेच्या तीरावरती विट्टी दांडू चेंडू लगोरी अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. खेळ खेळून खेळून गोपाल दमले. म्हणले 12-5 झाले, कुठपर्यंत खेळ खेळायचे देवा? म्हणून झाली आता वेळ म्हणते आनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आनाशी दोऱ्या, आनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आनाशी दोऱ्या. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. आणल्या का शिदोऱ्या? सांगितल्या होत्या ना, आणल्या. धन्यवाद. आणलेल्याच शिदोऱ्या आणून जमा झालेल्या आहेत. त्यांचा काला करून तयार आहे. आता बाकीचा काला म्हणजे भगवान परमात्म्याच्या दारात केलेला काला आणि आपण आणलेला काला, भक्तांनी आणलेला काला आणि देवाचा काला म्हणजे आश्रमात तयार केलेला काला, याचा काला करून आता काल्याचा प्रसाद घ्यायची वेळ झाली. म्हणून भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. मग त्यामध्ये कोणी लोणचं आणलं, कोणी चटणी आणली, कोणी घोळानं आणला. घोळानं माहितीये ना? घोळानं माहितीये का? घोळानं इकडच्यांना समजतो, पण पुण्याकडे गेलं, मुंबईकडे गेलं म्हणले घोळाना. म्हणले घोळाना म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात नाकातून येतो तो. घोळाना फुटला. तर तो घोळाना नाही. घोळाना म्हणजे वाळलेली भाजी, ती खुडून आणलेली वाळलेली भाजी. थोडं पाण्याचं असं शिंपडायचं, थोडं तेल टाकायचं, थोडी मिरची टाकायची आणि थोडा कच्चा लसूण आणि ते असं एकत्रित मिश्रण, त्याचं नाव घोळाना. तोंडाला पाणी येऊ देऊ, त्याचं नाव घोळाना. मग तो घोळाना, लोणचं, मिरची सगळं एकत्रित केलं. असा गोड काला. काय त्या काल्याचा आनंद! खडकावरती परमात्मा असे उभे राहिले, मध्यभागी गोल असं उभे राहिले. सर्व भक्तांना असं बसवलं. सर्व चाप्टर थोडे लांब ठेवले, आश्रमाच्या बाहेरच. पण भोळे भाळे असे आतमध्ये घेतले आणि त्या सर्वांना काला देतात. भानुदास गीती गात प्रसाद देतो भगवंत आणि त्यात प्रसाद देतो पंढरीनाथ. त्याचं सुंदर विवेचन शुकाचार्यांनी केलंय. तो श्लोक झाल्यानंतर सर्वांनी जय घोष करायचा. विभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रुन कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मुशति बुभुजे यज्ञभुक् बाल केली पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. म्हणा सर्वांनी तुकाराम पंढरीनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय, गुरुवर्य वंशी महाराज की गुरुवर्य राम कृष्ण महाराज की जय, आज के आनंद की जय, धर्म की जय हो, धर्म की अधर्म का, अधर्म का प्राणियों में विश्व का ओम
नमः पार्वती पते हर हर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर